आमच्या गावाचं एकमेव शक्तिपीठ आहे, तर तो तुम्हाला मी दाखवणार आहे. एकमेव तर तिथं जाणार आहे आम्ही आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हा किरण मामा भेटलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. तर इथं व्हिडिओ शूट करताना आम्हाला आमचं फॅन्स पण गावतात पटापट. तर चला, तुम्ही कुठे गेला? आम्ही असंच गेलो होतो मशानातूर बसायला. हां ठीक आहे, चला भेटू. हे घेऊन आहे, हे काय स्टारफल. हो स्टारफल. त्याचा स्टारफल पण भेटलेला आम्हाला. स्टारफल तुम्ही बघू शकता. तर स्टारफल एकदम आंबट लागते, थोडासा आंबट नाही, जास्त लागते. असं बघू शकता नजारा. किती सुंदर असा नजारा ही. तिथे देवीचं मंदिर पण आहे. किती सुंदर असं दिसतंय. तिथे मध्ये देवी दाखवतोय. तुम्ही बघू शकता देवीच्या पाया पण बसतात. पण ती सुंदर अशी देवीची मूर्ती आहे. आपण पडते पाया. थांब थांब थांब. काढायला पाहिजे. तर ह्या सगळ्या हंस बदक आहे. तर हा हंस बदक आहे. तर ह्याला सगळ्या हाताने बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. अनेक प्रकारच्या मूर्त्या आहेत. तर इथं अनेक प्रकारच्या मूर्त्या पण आहेत, तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ही बघा शिवलिंग आणि नंदी. तर बघू शकता यांच्या मूर्त्या आहेत अनेक. आणि तिकडे बघू शकता ते गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे, बघू शकता. तर हा नागमंदिर पण आहे, जाम जुना आहे. ते काही जाम जुना आहे. जेव्हा शक्तीपीठ बांधला तेव्हापासून हा याची स्थापना केलेली आहे मनीची. नाही ना, किती वर्ष झालं असतील, हा? किती वर्ष झालं असतील. काय झालं असतील 7, 8, 9 काही जास्त. 10, 12 झाली आपल्याला काय माहित नाही. हो जास्त. माझ्या जन्माच्या आधीपासून शक्तीपीठ आहे. मॅक्सिमम 12-15 वर्ष झाली. चल किल्ला पण बघून येऊ. आता हे बघ. आणि हे बघू शकता कासव आहे. कासव. कासवाच्या वरती दिवे. दिवे. आणि हे बौद्ध स्तंभ. बौद्ध सा- नवीन बनवले. आणि गणपती बाबाची मूर्ती आहे. तुम्ही बक्षी मागची मी लांबच्या घेतल्या, आता जवळ आहे मी. आता लाकडापासून आर्किटेक्चर कसं बनवतात बघूया. हो, लाकडापासून. लाकडापासून आर्किटेक्चर. म्हणजे बदक कसे. हा बदक. हे बघ ती. भारी बनवतात ना. हे नवीन बनवलं. पण ते जुने आहे. हे बघा जुने. ते सगळे जुने आहेत. कुठे आहे? तर आता आम्ही वरती चाललेलो आहे. तिथं बघू शकतात मूर्त्या कशा आहेत. प्रत्येक जागेत मूर्त्या आहेत. तिला हलू व्हायचं का? तर प्रत्येक जागा मूर्ती आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं क्रिस्टल आहे. एक नवी आपण मस्ती केली. तर बघू शकता. एक टोप आहे. तो काही प्रतापगडचा गड चढत आहो आम्ही. बघा टोप. आणि त्यावर प्रतापगड चढलो. ह्याला बोलतात किल्ला आहे. बघा सुंदर असा देखावा आहे. बघू शकता.
तोप आहे तोप. हिरण. मैं खोला तोप चेवड़ा दूंगा. हे देख सकते हो. तोप चेवड़ा दूंगा. वन चालव दाखव. कशी आणली वरती विचार कर. बनवले हॅलो ना बनवते नाही तर काय विकत आणते हॅलो बनवायला कोणी ध्यान लावलं. तर हे शिवाजी कालीन जो लिहिलेला आहे तो इथं आहे. त्याची तोप शिवाजी कालीनची आहे, महाराजांच्या घराण्याची. काय लिहिलं आहे तुम्ही वाचू शकता. बघू शकता किती सुंदर सुंदर. बघू शकता. तोफाचा पुरा तर अजून वरती जाणार आहे. तिथं खावता येतं आरती करायचं. बघू शकता किती सुंदरशी नजारामध्ये. डोला येत नाही तिथं गोट्या लावून ह्याला काय बोलतो रे? 12 शिंगा काय बोलतो? 12 शिंगा नको बोलू. ते हरणाची प्रजाती अशी बोल. हरण काही इथं हरिण बघू शकता किती सुंदरसं आहे. चला इथं येऊन खूप चांगलं वाटते आणि मस्त इथं आरती म्हणजे हिरण असं कुठलं बघायला भेटतं आम्हाला वेगळं. तर मी तर लय बरं वाटते म्हणा. मी तर लय खुश आहे बघून. म्हणजे इथं मी आलतो आहे पण बनवले मी याच्यावर एक व्हिडिओ, पण तरी पण भारी वाटते असं इथे मला. म्हणजे तिथं 12 दिवसांनी आलेलो आहे मी, बघू शकता. आता आम्ही थोडासा लांब जण आहे, लांब चाललो आहे कुठे होतं. तर आता आम्ही खर्च चाललेलो आहे. आता वर्ष थोडंसं बघून झालेलं आहे. तर आता खर्च आलेलो आहे, खर्च चाललेलो आहे बघू शकता. ते सुद्धा एक वाढ गेली आहे, पण ती सध्या आता झाडांच्या वर बंद आहे. हे बघ राजमुद्रा आपली. ते बघू शकता राजमुद्रा. हां तर इथं बघू शकता राजमुद्रा सकाळ 4 भाग बघू शकता. आणि त्या शक्तीपीठाचा झेंडा आहे फ्लॅक्स. पावसाच्यामुळे तो भिजलेला आहे म्हणून तो हवेत उडत नाही. ह्या काय आहे? ते तो ओम शक्ती गणपतीचा आहे. मूर्ती काय गेली? कुठं आहे? अरे त्या मूर्ती आहे बघ. ते एक मूर्ती आहे पण दिसत नाही. दिसत नाही झाडांचे पण. हां ते झाडांच्यामुळे दिसत नाही. तिथं बारीक पोरासाठी खेळण्यासाठी. त्याच्या बारीपती इथं आहे. हां आता इथं झाड आहे. ही मूर्ती जी बनवली आहे ती म्हणजे या बाबांनीच बनवली. सगळं आहेत ना इथे जो बाबा आहे तो सगळा बनवते. जवळ आर्किटेक्चर तुम्ही बघितलं हे सगळं बाबा बनवते. मूर्ती ही बनवली आहे बघू शकता. छान पण ती झाडाचे पाय झाकून गेलेली आहे. झाडाच्या पाय दिसत नाही. झाड तोडायला लागते थोडी. आणि मूर्ती बघू शकतात. इथून दाखव त्यांना. तर इथून बघू शकता ती मूर्ती. काय मूर्ती आहे, एकदम आकर्षित करणारी मूर्ती, एकदम सुंदर अशी मूर्ती. हा काय मूर्ती आहे, एक नंबर. किती मेहनतीने बनवलेली आहे, खूप सुंदर अशी. पोरांच्या मुलं बारकी मुलांसाठी खेळाची सुविधा पण आहे. तर तुला कसं वाटतंय?
ते एकदम लहान मुलांसाठी एकदम चांगली खेळण्याची सुविधा आहे. इकडे बघू शकता. कुठं? इकडे मागं लहान मुलांच्या आणि मोठा मुलगा मी लहान झालोय. हम्म. ते याद आहे ताजा जॉगिंग करायचं आहे आणि तिकडे पण आहे गवत आहे तिकडे. तर तिकडे पाहू शकता बरेचसे आहेत पण तिथे गवत उगलेलं आहे त्याची मुलं दिसत नाही वर नीट तू बघा वारा- भेटत नाही. तुम्हाला मी थोडासा जवळ जाऊन दाखवतोय. ते ते आहेत हा काय मला माहिती. इथं बरेचसे आहेत पण मला माहिती नाही काय आहेत कशा घेतला पोडा मला माहिती. चेंज करताना खेळायची जागा हा इथं गेला जॉगिंग तो इथं आला आणि ह्यो इथं आला तो तिथं गेला. जॉगिंग व्हिडिओ दाखव. आबी संचित ठोकायला बघतो. मी पण आता माझ्या करते लहान मुलांच्या बरोबर लहान मुलगा आता थोडासा माझा लूक पण या करायला मजा येते. बघू शकता असं जवळ आहे आता पण दाखव. तर असे पाऊस पण प्रकारे हा आला. शक्तिपीठाचा ब्लॉग केला आहे मी. खूप प्रकारे असा ब्लॉग बनलेला आहे आणि एकदम चांगल्या म्हणजे गोष्टी आहे आपल्याला म्हणजे नवीन गोष्टी शिकायला भेटलेल्या आहेत मूर्त्यांच्या. तर इथंच ब्लॉग समाप्त होत आहे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो इथं बघू शकता कासव खाली गेला. खाली गेला. हा बघा उचल 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 उचल. खूप तर काचा उचलला आहे परत गेला पाण्यात. अजून एक काचा दिसणार नाही आता. इथे याच्या खाली गेला. हा बा 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 बा. रसीला आम की बोचल तर इथनं आम्ही घरा संचितला मारतात नाही.